नमस्कार. आज आपल्याला या पत्रकार परिषदेसाठी आम्ही आमंत्रित जे केलंय, आमचा शिवसेना पक्ष आणि पक्षवाढीसाठी उद्यापासून गाव तिथे शाखा अभियान आमच्या पक्षाकडून आम्ही सुरू करतोय. महायुतीची सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षाचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे 2 आमदार आहेत आणि त्या अनुषंगाने जनतेचं आणि इतर पक्षातल्या लोकांचं आमच्याकडे बघायचं दृष्टिकोन हे सकारात्मक होत चाललंय. होतच, पण अजून त्याच्यामध्ये सकारात्मकतेला एक बळ आलेलं दिसतंय आणि त्यामुळे अनेक पक्षप्रवेश येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षात होणार आहेत. गाव तिथे शाखा अभियानाअंतर्गत गावातली संघटना, गावातले बूथ सक्षम करण्यासाठी प्रत्येक बूथवर मतदान कसं वाढेल त्यासाठी पक्षातून विशेष प्रयत्न होणार आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषद, नगर पंचायत या सगळ्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि शिवसेनेचं झंझावत हे तुम्हाला बघायला मिळेल. दत्ता सामंत साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, संजय आंग्रेजी आमचे उपनेते आहेत. त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये हे अभियान आम्ही राबवणार आहोत आणि मोठ्या ताकदीने आम्ही, जसं मी बोललो, आम्ही उतरणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते चित्र दिसेलच, कारण का कधीही निवडणुका लागतील, जिल्हा परिषद असेल किंवा इतर कुठल्याही, आम्ही तयार आहोत. पण आमचं काम बघून, आमच्या सरकारचं काम बघून, आमच्या नेत्यांवर विश्वास ठेवून अनेक जण आमच्याकडे यायला उत्सुक आहेत, थांबले आहेत, कुंपणावर आहेत. त्या सगळ्यांना घेऊन आम्ही आता एकत्र काम करणार पक्षवाढीचं आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेला जो वाव आहे वाढण्याचा, तो किती प्रमाणात आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेलच. आम्ही महायुतीचा एक घटक आहोत, ती भावनाही आहे, तो विचारही डोक्यात आहे. पण शिवसेना हा पक्ष, आम्ही जो काय आम्हाला आदेश आलाय आणि आम्हाला स्वतःलाही ती पावलं टाकावीच लागतील, कारण का लोक शिवसेनेकडे मोठ्या आशेने आता बघायला लागलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचं मागचं 2.5 वर्षाचं काम मुख्यमंत्री म्हणून अनेक योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्रभर महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी झालं आणि आज जिल्ह्यामध्ये पण असं चित्र आहे की चारी बाजूनी आम्हाला शिवसेनेत यायचं आहे, आम्हाला शिवसेनेत काम करायचं आहे, अशी तळागाळातल्या माणसांची आता एक भावना तयार झाली आहे. हा पक्ष आपल्यासाठी लढतो, उभा राहतो, सामान्य जनतेचे प्रश्न हाताळतो. शासन दरबारी आपण ह्या पक्षाच्या माध्यमातून आपली कामं होतील, ही भावना जी तयार झाली आहे, त्या भावनेचा आदर करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला गावागावापर्यंत पोहोचवणारच आहोत. पण जसा पक्ष आमच्या नेत्यांना, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे,
तसा पक्ष आम्ही ह्या जिल्ह्यात उभा करणार आणि मोठ्या ताकदीने येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार, एवढं या आज निमित्ताने मी आपल्याला सांगतो. निलेशजी राणे यांनी आपल्या समोर ज्या आपले विचार ठेवलेले आहेत, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांनी निलेशजींवरती विश्वास ठेवून त्यांना विधानसभेची तिकीट दिली आणि त्यानंतर निलेशजीने सुद्धा त्यांचा विश्वास सार्थकी लावला. आणि तिकीट देतेच वेळी शिंदे साहेबांना माहिती होतं की मी या एका युवा नेतृत्वाला जर संधी दिली तर सिंधुदुर्गातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला एक ताकद मिळेल, एक युवा नेतृत्व मिळेल, ही भावना ठेवून निलेशजींना शिंदे साहेबांनी तिकीट दिली. सर्व कुडाळ मालवणच्या कार्यकर्त्यांनी जनतेने आशीर्वाद देऊन ते निवडून पण आले. आता निलेशजींनी आपल्या समोर जे विचार ठेवलेले आहेत की प्रत्येक व्यक्ती, आज निलेशजींना सुद्धा काम करत असताना प्रत्येक कार्यकर्ता गाव पातळीवर असो, शहरात असो, त्याला स्थानिक जेव्हा इलेक्शन होतात, ते ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, यामध्ये पक्षाच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी संधी मिळावी, आपण कुठल्या तरी प्रभागातून निवडून यावं, ही भावना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची असते. आणि त्याचमुळे निलेशजी या ठिकाणी आमदार झाल्यामुळे या ठिकाणी त्या जिल्ह्यातील युवा वर्ग असेल, सर्वसामान्य वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना पण वाटतं की निलेशजींच्या नेतृत्वाखाली आपण या पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे. आपल्या गावाचा, आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे, की आपल्या हाकेला ओ म्हणणारा नेता आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही निलेशजी निवडून आल्यापासूनच स्वतः कार्यकर्ते येऊन, पदाधिकारी येऊन आम्हाला भेटतायत की निलेशजींचा वेळ घ्या, आम्हाला या पक्षामध्ये घ्यायचं आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीचा धर्म आम्ही पाळणार, पण आम्ही कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं आम्ही काम करणार नाही. जे प्रेमाने आणि मनाने जे स्वतःहून आमच्याकडे येतील आणि निलेशजींवरती, शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे, त्यांची भावना जर तसे असेल तर त्या भावनेला आपण नाकारू शकत नाही. आणि अशा सर्व मंडळींना आम्ही शिवसेनेमध्ये घेणार. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका, नगरपंचायत असो, या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला यापुढे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच हे शिवसेने पक्षाचे यापुढे आपल्याला पाहायला मिळतील, अशी माझी स्वतःची भावना आहे. आता निलेश साहेबांनी आपल्या समोर जे विचार ठेवलेले आहेत, एक पक्ष म्हणून ठेवलेले आहेत, एका पक्षाचा आमदार म्हणून ठेवलेला आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 विधानसभेचे आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत. आणि या दोन्ही विधानसभेमध्ये दोन्ही आमदार असल्यामुळे आणि शिंदे साहेबांनी निलेशजींवरती जेव्हा त्यांना तिकीट दिलं तेव्हा पक्ष वाढण्याची सुद्धा जबाबदारी दिलेली असल्यामुळे एक पक्षाचं कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ज्या पक्षामध्ये आपण आहोत त्या पक्षाचं काम करणं हे एक आपलं कर्तव्य असतं. या भावनेतून निलेशजी राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असेल, संजय आंग्रे असतील आणि आमचे सर्वच शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी मंडळी असतील, हे उद्यापासून गाव अभियान सुरू करणार आहोत. गाव तिथे शाखा आणि बूथ तिथे शाखा ही अभियान झाल्यानंतर आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये, कदाचित जानेवारी संपल्यानंतर फेब्रुवारीमध्ये एक महामेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आमचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश साहेबांच्या सहकार्यातून एक मोठा महामेळावा सुद्धा शिवसेनेचा घेतला जाईल. आणि जी कार्यकारिणी झालेली असेल गावपातळीपासून त्यांना कशा प्रकारे भविष्यात काम करायचं आहे याचं सर्व मार्गदर्शन आमचे शिंदे साहेब त्या मेळाव्याला करतील असं मला वाटतंय. पण निलेशजींच्या रूपाने आपण कुडाळ मालवणमध्ये भक्कम झालेलो आहोत. आपले शिवसेनेचे आमदार झालेले आहेत, सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत आणि निलेशजींवर पूर्णपणे कोकण विभाग
आणि मुंबई विभाग हा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेली आहे. म्हणजे हा पूर्णपणे तुम्ही आम्हाला शिवसेना पक्ष वाढवून द्यायची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे कोकणात जास्तीत जास्त तुम्हाला ह्याच्यानंतर ज्या ज्या निवडणुका असतील, नगरपालिकेची असून दे, पंचायत समिती असून दे, जिल्हा परिषद असून दे, ग्रामपंचायत असून दे, त्यात तुम्हाला 70% ही शिवसेनाच दिसेल. म्हणजे कुठचाही पक्ष आता उद्यापासून आम्ही म्हणजे काल दत्ता सामंतांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसालाच आम्ही एक 2-3 ग्रामपंचायतीचा प्रवेश घेऊन शुभारंभ केला आणि उद्यापासून गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक असा अभियान आम्ही चालू करणार आहोत. आणि त्याचा एक महिन्याभरानंतर त्याचा एक महामेळावा घेऊ. निलेजींचा वेळ घेऊन उपमुख्यमंत्री असतील, उदय सामंत असतील, दीपाबाई केसरकर असतील, आमचे किरण सामंत असतील, हे सर्व रवींद्र फाटक साहेब असतील, या सर्वांच्या उपस्थितीत हा मोठा महामेळावा होईल आणि कमीत कमी त्यावेळी 25,000 ते 30,000 लोक त्यावेळी प्रवेश करतील आमच्या पक्षात. याचं आम्ही नियोजन करतोय आणि येणारी प्रत्येक निवडणूक ही शिवसेना म्हणून आम्ही लढू आणि त्याच्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही तुम्हाला विजयी होऊन दाखवू. पण ह्याचं पूर्णपणे मार्गदर्शन आम्हाला निलेश यांनी करतील आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांचा विकास आहे, ज्या त्या ठिकाणी राजकारण न करता 70% 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे. त्याप्रमाणे निलेशजींनी तर धडाकाच लावलाय कामाचा. म्हणजे 2 महिने न होता सुद्धा ज्या 10 वर्षात जे प्रलंबित प्रश्न होते त्या प्रश्नावर त्यांनी तोडगा काढून कामं पण ती चालू झाली. म्हणजे 43,000 कोटीची जी नळ योजना मालवणची होती त्याचं काल भूमिपूजन झालं. काल पावशीमध्ये बायपास 8 वर्षाचा रखडलेला मुद्दा होता तो त्यांनी घेतला. बरेचसे आता प्रश्न येणाऱ्या दिवसात तुम्हाला दिसतील की कुडाळ मालवणचा तर तुम्हाला कायापालट झालेला दिसेल. त्यांचं व्हिजन असलेले नेते आहेत ते आणि खरोखर म्हणजे आम्ही पहिल्यांदा म्हणायचो की निलेशजी तुम्ही पहिल्या 5 असाल. त्यांच्याबरोबर फिरल्यानंतर मला वाटतं असं की महाराष्ट्रातले टॉप मोस्टचे आमदार ते असतील. त्याच्यामुळे आता कुडाळ मालवणला म्हणजे लोक म्हणायचे कॅलिफोर्निया, तर ते खरोखरच ते काहीतरी कुडाळ मालवणमध्ये तुम्हाला विकासाची गंगा आणून दाखवतील, लोकांना रोजगार निर्माण करून देतील, त्याचबरोबर आपला पक्षही वाढवतील. ज्या ज्या ठिकाणी निलेशजीचा आदेश येईल त्या त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहून सर्व आम्ही कार्यकर्ते काम करू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो.